हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत डाळ कांदा. स्पेशल नागपुरी रेसिपी आहे आणि फेमस आहे. तर इथे मी कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे बारीक, आणि मसाला म्हणजे आपलं आलं लसूण कांदा खोबरं याचं वाटण तयार केलेलं आहे. आणि तुम्ही खडा मसाला थोडंसं टाकू शकता. इथे मी थोडंसं टाकलेलं आहे, आणि कोथिंबीर वगैरे. तर इथे कांदा आणि जे वाटण आहे ते, आणि जिरे मिऱ्याची फोडणी घातलेली आहे. पहिले जिरं आणि मोहरी, आणि कांदा छान लालसर होऊ द्यायचा आहे. कांद्याने गोडवा येतो भाजीला. तर ही आहे चण्याची डाळ. चण्याच्या डाळीचंच बनतं ही जी भाजी आहे ती, आणि खूप फेमस आहे, रस्सेदार आणि चविष्ट अशी भाजी. तर इथे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये आपले मसाले जे आहे, सुके मसाले घालायचे आहे. तर लाल मिरची, हळद, जिऱ्याची पूड पण तुम्ही टाकू शकता. इथे धने पावडर टाकलेली आहे, हळद, काळा मसाला थोडासा, आणि आपल्या इच्छेनुसार लाल मिरची पावडर. जेवढं तुम्हाला तिखट वगैरे पाहिजे असेल तेवढं टाकायचं आहे. आणि इथे थोडासा मी काळा मसाला घेतलेला आहे, त्याला गोडा मसाला पण म्हणतात. तर तो पण घेतलेला आहे, आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकली तर त्याचा सुगंध खूप छान येतो. आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे कढईमध्ये. कढईला तेल सोडलं पाहिजे, आणि गरम पाण्याने आपल्याला भाजी शिजवायची आहे. ही चण्याची डाळ भिजत घालायची आहे. चण्याची डाळ भिजत घातल्यानंतर हिला भाजीला तुम्ही चण्याची डाळीची भाजी पण म्हणू शकता, पण याला डाळ कांदा म्हणतात. कांदा हा भरपूर प्रमाणात असतो. आणि इथे मी जे वाटण तयार केलं होतं त्याचं पाणी जे आहे ते टाकलेलं आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, ते छान जसं शिजेल तसं तसं भाजीला सुगंध येतो, आणि भाजीला घट्टसरपणा पण येतो, आणि तेल पण सोडते. अशा प्रकारे नक्की तुम्ही ट्राय करून बघा भाजी, आणि खूप टेस्टी लागते. भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर सुद्धा छान लागते. आता इथे छान भाजी जी डाळ आहे ती परतवून घ्यायची आहे चांगली मसाल्यामध्ये. आणि नंतर मग जसं पाहिजे तुम्हाला, किती घट्ट पाहिजे तशी ती भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही, तर्री पण खूप छान आली आहे, आणि खूप टेस्टी लागते भाजी. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा. ट्राय करून बघा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.